नमस्कार, रामकृष्ण हरी या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। काल नागपंचमीचा सण झाला आणि आज आमच्या कराठी गावामध्ये सक्रोबाचा सण आहे। या सक्रोबाच्या सणामध्ये आमच्या गावामध्ये 5 समाजाचे सक्रोबा बनवले जातात आणि या दिवशी सर्व महिला एकत्रित येतात। अशी जुन्या पद्धतीची नागपंचमीची जी गाणी म्हणली जातात ती सर्व गाणी म्हणली जातात। फुगड्या, जिम्मा अशा प्रकारचे सर्व खेळ या ठिकाणी खेळले जातात। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हा दाखवण्याचा छोटासा प्रयत्न, तरी सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। ह्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। हे दादा ते दरवाजा उघड रे। ओके ओके मी उगा तुला सांगितलं बनवायला बरं आहे मग ते पाहिजे टेलर बाजू सर करून द्या नाही तुमचं करा, काय नाही अडचण त्याचे ते लावलंय का? बरं दादा ह्याला तू बनवायला लागलं तसं मग आता 6 वाजले तरी अजून एक कमी पाहिजे। काय पाहिजे?
गणपती नाही व तयार दुकान झाली बंद गणपती नाही व गणपती नाही व तयार दुकान झाली बंद गणपती नाही व गणपती नाही व तयार दुकान झाली बंद गणपती नाही व माती आणावी सायाची गणपती रायाची खूप अशा कराटी गावातून बाहेर कामानिमित्त बाहेर गेलेले सर्व महिला एकत्रित येतात. खूप अशा छान गप्पा गोष्टी होतात. गेल्या शिंपेच्या आळीला गेल्या शिंपेच्या आळीला शिंपी दादा तू सजना शिंपी दादा तू सजना शिंपी दादा तू सजना शिंपी दादा तू सजना माझा मैत्रा वशिला माझा मैत्रा वशिला माझा मैत्रा वशिला आज टार्गेट आम्हाला केले. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी तुम्हाला पण. तुम्हाला नागपंचमीच्या आणि सप्रोबाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही तुमचं हे माहेर आहे कराटी आणि तुमचं सासर इंदापूर आहे. तर तुम्हाला आपल्या कराटीतील नागपंचमी आणि सप्रोबा सणाविषयी काय वाटतंय? म्हणजे इंदापूर सासर आहे माझं आणि कळसगाव आहे तिथे. तर तुम्हाला एक सांगायचं म्हणजे नागपंचमीचा हा सण असा आहे ना की बायकांचा इतका उत्साह असतो प्रत्येक गोष्टीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की माहेर म्हटलं की थोडं हुरूपच येतो बघा कुठल्याही गोष्टीला. नागपंचमी सणाला सुट्टी काढून आले बघा आम्ही. दुसरी गोष्ट की 7-8 वर्ष झाले आलेलो, त्यात पहिल्यांदा आता ह्यावेळी आलेलो आहे. इतकं छान वाटते. आणि सगळ्या सासूरवासी ज्या आहेत ना लेकी इथल्या, त्या खरंच येत राहतात ह्या सणाला तरी ॲटलिस्ट. नागपंचमी हा सण खरंच म्हणजे खूप छान आहे. आणि इथले कॉपरेट इतकं करतात ना, चुलत्या माम्या सगळ्याच म्हणजे नाही का आज्या वगैरे सगळ्यात छान करतात. आणि तुमचे खरंच मनापासून आभार की म्हणजे नाही का विचारल्याबद्दल कसं वाटतंय ते माहेर. थँक्यू. खूप छान खूप छान. असंच येत जावा. हां नक्की तुम्हाला चांगलं वाटेल. धन्यवाद. बघा अशा छान अशा फुगड्या घेतात महिला. महिलांना खूप असा आनंद वाटतो ह्या सणामध्ये. तुम्ही आत्ताच म्हणजे ऐकलं की त्यांचं सासर इंदापूरमध्ये असतानाही ते कराटीमध्ये आले. म्हणजे कराटी गावाविषयी किंवा आपल्या माहेराविषयी खूप आत्मीयता आणि प्रेम ह्याच्यातून दिसते. खूप अशा महिला गाणी म्हणतायत, कुणी फुगड्या खेळत आहेत. खूप असं म्हणजे छान वाटतंय आणि खूप समाधान वाटतंय की महिला एवढं काम असतानाही वेळात वेळ काढून येतात आणि ह्या सर्व गोष्टींचा आनंद घेत आहेत.
ते पंचमी एकदम चांगली होणार आहे. आता सकरोबाची आरती झाली. हा. आता सकरोबा प्रदर्शनासाठी निघणार आहे बाहेर. थोड्याच वेळात आता आपली मिरवणूक चालू होईल. म्हणजे आता सकरोबा घेऊन आपल्याला निघणार गावामध्ये आहे. गावामध्ये मिरवणुकीला निघणार आहे. अगदी आणि थोड्याच आपल्या करा नदीला त्याचं विसर्जन. करा नदीच्या पात्रात विसर्जन होणार आणि त्याच्या मागं पाठोपाठ सगळ्या महिलांचा गाण्याचा कार्यक्रम असणार आहे. थँक्यू. माहिती दिल्याबद्दल अण्णा तुमचं मनापासून धन्यवाद. गावामधून निघते आणि मिरवणूक ही निघाल्यानंतर 5 समाजाचे 5 सकरोबा एकत्रित येऊन जुन्या चावडीच्या समोर एकत्रित येतात आणि एकत्रित येऊन त्यांचे करा नदीमध्ये विसर्जन केले जाते. आणि ताशाच्या
आम्हाला विसरलं का काय? आम्हाला विसरलं का काय तुम्ही? आम्ही आहेत. या ठिकाणी औटघटकेचा राजा श्रेया शेठ याची प्रतिमा बनवली आहे. श्रेया शेठ मित्र मंडळ काराटी हे आमच्या गावचे यूट्यूबर आहेत. दत्तात्रय लोणकर यांचा पण चॅनल आहे. या चॅनलला बी लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि त्यांना सगळे त्यांचे सर्व व्हिडिओ पहा. त्यांना खूप खूप शुभेच्छा. सकाळपासून ही प्रतिमा बनवण्यात गाणं म्हणावं गाणं. अण्णा खूप छान असं दरवर्षीप्रमाणे तुम्ही प्रतिमाचं बनवली आहे. या श्रेया शेठ औटघटकेचा राजा या कधीपासून ही म्हणजे प्रतिमा वगैरे तुम्ही तयार करताय? पारंपरिक ही पद्धत आहे. श्रेया शेठ हे नागपंचमीच्या नंतर दुसऱ्या दिवशी श्रेया षष्ठी असते. श्रेया षष्ठी दिवशी हा सण साजरा केला जातो. बारामती तालुक्यातील काराटे गावामध्ये श्रेया शेठ मित्र मंडळ हा कार्यक्रम साजरा करीत आहे. श्रेया शेठ हा अवघटकेचा राजा आहे. हा पहिला एक धान्याचा व्यापारी होता. त्या काही अल्पकालीन दुष्काळ पडल्यामुळे त्या दुष्काळात त्यांनी अन्नदान हे केले. त्यामध्ये त्या श्रेया शेठ यांनी अन्नदान केल्यामुळे याला त्या घटकेचा राजा बनवला आहे. म्हणजे हा एक दिवसाचा मुख्यमंत्री असं म्हणून मानला जातो. म्हणून ही श्रेया षष्ठी हे गावामध्ये 5 सप्रूप असतात. प्रत्येक विभागातील प्रत्येक गाडीचे 5 सप्रूप असतात. त्या सप्रूपामधील हा राजा म्हणजे किंग हा इथं आम्ही श्रेया शेठ मित्र मंडळ सादर करीत आहे. अण्णा खूप छान अशी माहिती दिली. तुमचं मनापासून खूप धन्यवाद. आणि आपल्या बारामती तालुक्यामध्ये हे श्रेया शेठ मित्र मंडळ एक षष्ठी बनवतात आणि प्रतिमा तयार करतात. खूप असं सुंदर नियोजन मित्रमंडळाचं मी मनापासून खूप धन्यवाद.
पाहिजे बाळा तुला देते मी घेऊनी देते मी घेऊनी काय पाहिजे बाळा तुला देते मी घेऊनी देते मी घेऊनी आई मला चंद्र दे धरुनी 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 त्याचा चेंडू दे करुनी त्याचा चेंडू दे करुनी त्याचा चेंडू दे करुनी त्याचा चेंडू दे करुनी कृष्णा घेताली लोळंगी 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 कृष्णा घेताली कृष्णा घे काय पाहिजे बाळा तुला देते मी काय पाहिजे बाळा तुला देते मी धरुनी देते मी धरुनी काय पाहिजे बाळा तुला देते मी काय पाहिजे बाळा तुला देते मी धरुनी देते मी धरुनी Thank you.
दिसतोय का आम्ही? आम्ही दिसतो का? दिसताय दिसतोय का आम्ही? दिसताय सगळे. चल विराज पूजा ताई झाली का देवाची पूजा? तुम्ही कधी आला इकडं? आम्ही आले मागाशी. होय, माहेरच्या सणाला. काय वाटतं इकडं आलाय तुम्ही या सकरोबाला? आम्ही दरवर्षी येतो. दरवर्षी येत आहे म्हणजे आपल्याला माहेरचा सण म्हणजे हा मग सकरोबाच्या निमित्ताने आईला वाटतं म्हणून पुरी गाठ घ्या येतात. होय. येतो सकरोबाला. म्हणजे सणाच्या निमित्ताने आई वडिलांची गाठ पण पडते. हा है का नाही? आता झाल्या चांगलं दिसतंय का काय? चला बाय बाय. तुम्हाला काय उशीर झाला का? काकी नाही मला का? काकी आली. काकी रात्री बी अगं वापरायला मला. ओके. बाळा. तुम्ही आता दिसला काय लगेच संध्याकाळी चला आप्पा. चला हे आमच्या यशवंतरायाचे देवबाप्पा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नाना, तुम्हाला या सकरोबाबद्दल काय वाटतं? म्हणजे आपल्या बारामती तालुक्यामध्ये आपल्या काराटी गावामध्येच हा सण आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपल्या गावामध्ये किती सकरोबा असतात? बोला. आपल्या गावात 5 प्रकारचे सकरोबा असतात. मग कुठल्या समाजाचे असतात?
लोणकर समाज लोणकर आणि जाधव दुर्गे समाज आणि दुर्गे थोरात खाडे खाडे. नाना, हे कधीपासून आपली ही परंपरा चालू आहे? आता परंपरा आम्हाला सांगताच येणार, आम्हाला कळतं असं चालूच आहे. म्हणजे तुम्हाला पण आठवत नाही ही किती दिवसापासून वालदारची म्हणजे परंपरा जशी असन तशी म्हणजे आम्हाला कळतं तसं अशी परंपरा चालू आहे. या सणाबद्दल काय वाटतं? म्हणजे छान आहे. पहिल्यापासून ओल्ड मार्केट आहे नाही, आजोबा पंजोबापासून चालू झालेला आहे सण. परंपरा आहे आणि आपण ती परंपरा आपलं काराटी गाव टिकवत आहे. काराटी गाव अजून जपतंय ती परंपरा. आणि खूप आनंद आहे. सर्व महिला पुरुष एकत्रित येतात, ही परंपरा टिकवतात. सगळ्यांना खूप असं समाधान वाटतंय. गोळा मेळ्याने सर्वजण येते, सर्व समाजाचे. आणि आता ही सकरोबा इथं आपल्या जुन्या ग्रामपंचायतमध्ये आल्यानंतर त्याचं विसर्जन कुठं केलं जातं? नदीला. करा नदीला. धन्यवाद तुमचं दोघांचं, मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही छान अशी माहिती दिली, खूपच छान. आणि ही परंपरा तुम्ही टिकवताय आणि पुढच्या पिढीलाही तुम्ही माहिती करून देताय. पुढची पिढी बी आली ह्याच्यात. हां, आता लहान मुलापासून वयस्कर म्हणजे फार म्हाताऱ्या माणसापासून छोट्या बाळापर्यंत चालू आहे. जय हरी. चालेल. आता सर्व गावातील महिला पुरुष या ठिकाणी सकरोबाची पूजा करतात आणि पूजा झाल्यानंतर या सकरोबाचं करा नदीमध्ये विसर्जन केलं जातं. सर्वांनी हा व्हिडिओ नक्कीच पहा, सर्वांना खूप आवडेल. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. असं सहकार्य असू द्या आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहत जा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. नमस्ते. कधी आलाय तुम्ही? आम्ही आता आलोय. काय वाटतंय सर तुम्हाला या सणाबद्दल? सणाबद्दल काय वाटतंय आपल्या सकरोबा? सण साजरा केला जातो आणि महिलांचं त्यामध्ये अतिशय मोलाचं सहकार्य असतं. त्यांचा उत्साह अतिशय जोरात असतो आणि लोकही सगळे उत्साहाने यामध्ये सहभागी होतात. धन्यवाद सर.